हॅलो फ्रेंड्स, आमच्या बदामी ट्रिपच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात खूप छान झालेली आहे. असे ना करू. मेरी माता की जय. आहे आता आम्ही देवीला चाललो आहे. तर असा माझा लुक आहे. ही साडी मी वेअर केली आहे. तर आता आम्ही ब्रेकफास्ट करतो आणि निघतो देवीकडे. आता आम्ही निघालो आहे ब्रेकफास्ट करण्यासाठी हॉटेलमध्ये. छान असा ब्रेकफास्ट आम्ही मागवला. तर ब्रेकफास्टमध्ये छान छान आयटम होते. साऊथ इंडियनच होतं सगळं आणि प्रियांशीला मात्र काही आवडलं नाही. त्यामुळे मग तिच्या आवडीचं दुसरं मागवलं. मग तिच्यासाठी उपमा पण मागवला. तर तिने छान असा नाश्ता केला आणि आम्ही निघालो. आमच्या हॉटेलपासून हे मंदिर फक्त 5 किलोमीटर अंतरावरच होतं. त्यामुळे आम्हाला खूप बरं पडलं. मंदिराकडे जाताना रस्त्यात खूप माकडं दिसत होती आणि आसपास नारळाची झाडं पाहून वातावरण खूप सुंदर होत होतं. सकाळची शांतता आणि मंदिराकडे जाण्याची भावना मन अगदी प्रसन्न करत होतं. आम्ही पोहोचलो आणि पोहोचल्यानंतर पहिले आम्ही ओटीचं वगैरे सामान घेतलं आणि तिथे त्यांना सांगताना काय सांगायचं हा खूप मोठा प्रश्न होता. कारण तिथे लँग्वेजचा खूप मोठा इश्यू आहे. अजिबात तिथल्या लोकांना आपण काय बोलतो कळत नाही. थोडंफारच समजतं. तुम्हाला दाखवते ते कसे बोलतात, तर अजिबात समजत नाही आपल्याला. आम्ही ते थोडंफार अंडरस्टँड करून मग तिथलं सामान घेतलं. गजरे घेतले, नारळ घेतलं, बरंच काही सामान घेऊन आम्ही निघालो दर्शनाकडे. दर्शनाला खूप मोठी रांग होती. त्यामुळे आम्ही ठरवलं की आता पासेसच काढायचे. कारण की प्रियांशी एवढ्या वेळ थांबणार नव्हती आणि आम्हाला बरंच अभिषेक वगैरे करायचा होता, दर्शनं घ्यायची होती. त्यामुळे मग छानपैकी आम्ही दर्शनं घेतली आणि तिथे अलाउड नव्हतं त्यामुळे शूट नाही घेता आलं. बाहेर आलो आणि मग नंतर मग तीर्थ वगैरे घेतलं, महादेवाचं दर्शन घेतलं आणि तिथे कुंकुमार्चन होतं. तर तिथे आम्हाला त्याचा लाभ पण मिळाला आणि तिथे कुंकू वगैरे लावून घेतलं. नंतर आम्ही तिकडे शिदा नेलेला होता बरोबर. तर तो शिदा आम्हाला तिकडे सबमिट करायचा होता. तर तिथे रोजचे नैवेद्य असतो देवीला. त्यामुळे मग आम्ही तिथे ते दिलं आणि त्यांनी पण आम्हाला प्रसाद दिला. त्यानंतर ओटी दिली. छान असं आमचं दर्शन झालं. तिथे रथ होते ठेवलेले, ते पण आम्हाला बघायला मिळालं आणि तिथे खूप मोठा लेक होता, तो पण आम्हाला बघायला मिळाला. खूप छान वाटलं. मी गाभाऱ्यातून बाहेर आलो. खूप छान अशी आमची दर्शनं झाली आहेत. खरं तर ह्या योगायोगाच्या गोष्टी असतात. योग जेव्हा येतो तेव्हाच आपलं देवीचं दर्शन होतं आणि आमचा योग आला आणि सगळ्यांचे खूप छान अशी दर्शनं झाली. आता आम्ही दुसऱ्या लोकेशनला चाललो आहोत. पहिले आम्ही रूमवर जाणार आहोत. छानपैकी ड्रेसअप चेंज करणार आहे आणि आता दुसऱ्या लोकेशनला. यानंतर आम्ही हॉटेलकडे परतलो आणि थोडा आराम केला. मस्तपैकी छान ड्रेस वेअर केला. तुम्ही बघू शकता असं माझं लुक होतं. आणि मग नंतर दुपारचंच टायमिंग झाला. मस्तपैकी जेवण केलं पोटभरीचं. मस्त जेवण झालं आणि निघालो दुसऱ्या लोकेशनकडे. आम्ही निघालो बदामीमधील प्रसिद्ध ठिकाण भूतनाथ टेम्पल आणि तिथलं सुंदर अगस्त्या लेककडे. या ठिकाणी पोहोचल्यानंतर इतकं सुंदर वातावरण होतं की सांगता येणार नाही. आजूबाजूला ऐतिहासिक मंदिरे, शांत पाणी आणि सुंदर निसर्ग पाहून मन अगदी खुश झालं. इथे बरेच माकडंही होती. त्यामुळे तुम्ही कधी बदामीला आलात ना तर थोडी काळजी जरूर घ्या. कारण त्यांना खाण्याच्या वस्तू दिसल्या की ते लगेचच जवळ येतात. या ठिकाणी आम्ही खूप छान असं फोटो आणि रील शूट केलेला आहे. इतिहास आणि निसर्ग एकत्र अनुभवायचा असेल तर बदामी नक्कीच भेट देण्यासारखं ठिकाण आहे. मंदिराच्या आतमध्ये थोडं अंधार असल्यामुळे काही ठिकाणे व्हिडिओ शूट करता आलेले नाही. पण त्या ठिकाणाची शांतता, आध्यात्मिक वातावरण खरंच खूप सुंदर होतं. तिथे बरेचसे फोटो काढण्यासाठी खूप छान छान प्लेसेस आहेत आणि आम्ही तो अनुभव खूप घेतलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता आतमध्ये अंधार असल्यामुळे मला बरंच काही शूट नाही घेता आलं. पण खरंच खूप छान असं होतं ज्याचं मला शूट घेणं पॉसिबल होतं. तर ते मी घेतलेलं आहे. तर तुम्हाला पुढे दाखवतेच. भूतनाथ टेम्पलकडे गेल्यानंतर आतमध्ये तिथे महादेवाची पिंड होती. तर ते पण मला घेता आलं. तर खूप सुंदर असं होतं आणि इतकं कोरीव काम केलेलं आहे. तर ते बघायला इतकं आवडतं ना, सारखं बघतच राहावं असं वाटतं. तिथे खूप मोठा परिसर आहे. खूप काही बघण्यासारखं आहे. तर आम्ही तिथे सगळं काही एक्सप्लोअर केलं
आणि तिथले तुम्ही खडकं बघू शकता. तिथले दगड इतके मजबूत होते आणि छानपैकी तिथे आम्ही परत थोडंफार फोटोशूट केलेलं आहे इकडे. त्यानंतर मग मंदिरात आलो आणि आतमधलं बघितलं तर इतकं सुंदर असं काम केलेलं आहे. खरंच इतिहास आपला खरंच खूप बघण्यासारखा आहे. तर मी सांगेल की तुम्ही नक्की बदामीला व्हिजिट करा. खूप काही बघण्यासारखं आहे. तर तिथे संध्याकाळची वेळ झालेली, मस्त असं सनसेट झालेला. तर आम्ही ठरवलं की आता इथे पण थोडंफार फोटोशूट झालंच पाहिजे. मग फोटोशूट केलं आम्ही तिकडे आणि मस्त आता परतीच्या प्रवासाला लागलो आणि रूमवर जायचं होतं. प्रियांशी खूप थकलेली, तर इतकंच मी तुम्हाला दाखवू शकले. तर कसा वाटला कसा नाही व्हिडिओ, नक्की मला तुमची प्रतिक्रिया कळवा. व्हिडिओ तुम्ही खरंच खूप एन्जॉय केला असेल. या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला दाखवलेलं आहे बनशंकरी माता मंदिर दर्शन, त्यानंतर मंदिरासमोरचा लेक, मंदिरासमोरचा परिसर, तिथलं खाणं पिणं आणि बरंच काही. आणि महत्त्वाचं म्हणजे की तिथले जे मस्ट व्हिजिटेड प्लेसेस आहे बदामीचे, तर तेही तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आशा करते की तुम्हाला व्हिडिओ खरंच खूप आवडला असेल. आणि आता मी पुढच्या पार्टमध्ये घेऊन येणार आहे अक्कलकोट दर्शन. तर त्यासाठी तुम्हाला करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून मी जेव्हा केव्हा व्हिडिओ अपलोड करेल ना, तर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन लगेच येईल आणि व्हिडिओ एन्जॉय करता येईल. तर आता हा व्हिडिओ मी इथेच एंड करते आहे. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त फ्रेंड्सपर्यंत शेअर करा. तर बाय बाय, भेटूया पुढच्या पार्टमध्ये. टेक केअर.